नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, म्हणोनी आपुला लिया हिताचे निलोभे, मज आवडे तोही भक्त झोंबे, परी मीची करी वालभे, ऐसा ज्ञानिया ऐकू. ज्ञानेश्वरीतील अध्याय 7, ओवी क्रमांक 119. ईश्वराची भक्ती करणारे जे 4 प्रकारचे भक्त असतात त्यातला ज्ञानी भक्त हा सर्वश्रेष्ठ होय, असा विषय 7व्या अध्यायात चाललेला आहे. तिथं आलेली ही ओवी आहे. ज्ञानी भक्त आणि इतर भक्त यांच्यात 2 दृष्टींनी फरक पडतो असं ज्ञानदेवांनी दाखवलेलं आहे. पहिल्या 3 प्रकारच्या भक्तांना आपल्या भक्तीच्या द्वारा काहीतरी हेतू साध्य करावयाचा असतो. कुणाला एखाद्या दुःखातून सुटका हवी असते, कुणाला कुठली तरी सुखाची गोष्ट प्राप्त करून घ्यायची असते, तर आणखी कुणाला ईश्वर प्राप्तीविषयी जिज्ञासा असते. या 3 प्रकारातले पहिले 2 हे केवळ ऐहिक पातळीवरचे भक्त होत. तिसरा जो जिज्ञासू तो परमार्थाकडे वळलेला असतो. पण तरीही हे तिघेही काही ना काही कामना मनात धरून ईश्वराची भक्ती करीत असतात. ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी अशी कोणतीही कामना नसते. ही निष्कामता हा त्याचा विशेष आहे. आणखी एका दृष्टीनेही हा ज्ञानी भक्त आधीच्या तिघाहून वेगळा असतो. पहिल्या 3 भक्तांच्या मनात ईश्वराबद्दल प्रेम असलं तरी त्यांच्याविषयी ईश्वराला तसंच प्रेम वाटतं असं म्हणता येत नाही. ज्ञानी भक्ताला ईश्वराबद्दल प्रेम असतं, तसंच ईश्वरालाही त्याच्याबद्दल असतं. हा त्याचा मोठा विशेष आहे. हा फरक स्पष्ट करताना ज्ञानदेवांनी एक सुंदर उदाहरण घेतलं आहे. गाय दूध देते म्हणून ती सर्वांना हवी असते. तिच्या गळ्यात दोरी बांधून सारेजण तिला आपल्या ताब्यात ठेवतात. पण तीच गाय आपल्या पाडसाला दूध देते तेव्हा अशा दोरीची गरज पडत नाही, कारण त्या गायीचा जीवच आपल्या पाडसाकडं ओढ घेत असतो. वासरू गायीकडे धाव घेतं तसंच त्या गायीलाही आपल्या पाडसाबद्दल वात्सल्य असतं. ज्ञानी भक्ताच्या बाबतीत असंच घडतं असं ज्ञानदेव सांगतात. या ओवीत ते भगवंतांच्या मुखानं म्हणतात, आपलं काहीतरी हित व्हावं अशा लोभानं कुणीही सामान्य माणूस भक्तीच्या द्वारा माझ्याकडे येतो. पण ज्याच्यावर मीच प्रेम करतो असा कोणी असेल तर तो केवळ ज्ञानी भक्त होय. ज्ञानी भक्ताच्या या विशेषावर ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत जागोजागी भर दिलेला आहे.